जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। हडपसरचे दत्तभक्त विक्रांत अण्णा वशिष्ठ आणि सर्व मित्र परिवाराने श्री गुरुदेव दत्त यांची मानाची पहिली पुणे ते श्री क्षेत्र गाणगापूर पायी पालखी श्री स्वामी समर्थ यांची श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान पुणे ते क्षेत्र अक्कलकोट पायी पालखी श्री साईबाबा यांची मानाची पहिली पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी त्याचप्रमाणे धनकवडीतील शंकर महाराज मठातील यांच्या चरण पादुका आगमन सोहळा हडपसरमध्ये दर्शनासाठी पार पडला। यावेळी दत्तभक्त विक्रांत अण्णा वशिष्ठ यांच्या निवासस्थानी भाविकांची पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती। तसेच जय शंकर भजनी मंडळ धनकवडी शंकर बाबा मठ पुणे यांनी भजन सेवा दिली। प्रतिभा रेसिडेन्सी ससाणे नगर हडपसर मध्ये हा सोहळा पार पडला। यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, माजी महापौर वैशालीताई बनकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे, माजी नगरसेवक सुनील दादा बनकर, माजी स्वीकृत नगरसेवक संजय तात्या शिंदे, स्वीकृत माजी नगरसेवक अविनाश तात्या काळे, उल्हासभाऊ तुपे, प्रशांत दादा सुरसे, पल्लवीताई सुरसे, पत्रकार राकेश भाऊ वाघमारे, कमलेश भाऊ कापरे, महेश दादा ससाणे, गोरख भाऊ काळे, घनश्याम जगताप, स्वप्नील बंडू शेठ तुपे, विजय भाऊ चव्हाण, अमित दादा गायकवाड, हनुमंत जाधव, अमित कांबळे पोलीस, तुषार भाऊ आरणे, दीपक इसावे, शिवाजी शेवाळे, राजू भाऊ शिवले, शुभम बंड आदी पदाधिकारी भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलंय। आज ससाणनगर परिसरामध्ये महापुरुषांच्या पादुका आलेल्या आहेत आणि त्याच्या दर्शनाचा लाभ हा सर्व भक्त भाविकांना मिळत आहे। त्यामुळे ह्या सगळ्या भागामध्ये एक मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे आणि सर्व नागरिकांना या उपक्रमाच्या जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे। जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।